लावणी करता हुआ एक वीडियो, वो भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के कार्यालय से बाहर आता हुआ, जिस वीडियो ने सोशल मीडिया पर मानो जैसे आग लगा दी हो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा आयोजित दिवाली सम्मेलन को लेकर सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है। ये कार्यक्रम था राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय में आयोजित, जहां शुरुआत में महिलाओं का सम्मान शॉल और बुके देकर किया गया। इसके बाद कार्यक्रम में पारंपरिक लावनी डांस प्रस्तुत किया गया, जिसका वीडियो अब इंटरनेट, प्रिंट और डिजिटल मीडिया में चर्चा का विषय बना हुआ है। वीडियो वायरल होने के बाद उठे सवालों पर सफाई देने के लिए आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की ओर से एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस दौरान पार्टी के महिला अध्यक्ष ने कहा कि ये दिवाली सम्मेलन और फैमिली गेट टुगेदर था, जिसमें महिलाएं, बच्चे और पुरुष सभी शामिल थे। उन्होंने कहा कि उत्सव और उल्लास के बीच अगर लावणी नृत्य हुआ, जो महाराष्ट्र की संस्कृति की पहचान है, तो उसमें गलत क्या है। महिला अध्यक्ष सुनीता हरसे ने मीडिया पर नाराजगी जताते हुए कहा कि अगर किसी के पास ऐसा वीडियो आया भी था तो पहले हमसे संपर्क करना चाहिए था। वीडियो को सीधे सोशल मीडिया पर वायरल करना गलत है। इसमें महिलाओं की छवि खराब करने की कोशिश की गई है। वहीं करिश्मा घूटे ने कहा कि ये सब एक सोची समझी साजिश है। उन्होंने कहा ऐसे सांस्कृतिक नृत्य तो खासदार सांस्कृतिक महोत्सव के कार्यक्रमों भी होते हैं, तब सवाल क्यों नहीं उठते। चुनाव नजदीक है, इसलिए हमारी छवि खराब करने की कोशिश की जा रही है। पार्टी का कहना है कि ये पूरा मामला राजनीतिक साजिश के तहत फैलाया गया है और कार्यक्रम का उद्देश्य केवल उत्सव मनाना और संगठन के सदस्यों के बीच सौहार्द बढ़ाना था। लेकिन इस तरीके का कृत्य सोशल मीडिया पर वायरल किए जाने से पार्टी के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता काफी हद तक खफा नजर आ रहे हैं। पार्टी का कहना है कि ये पूरा मामला राजनीतिक साजिश के तहत फैलाया गया है और कार्यक्रम का उद्देश्य केवल दिवाली उत्सव मनाना और संगठन के सदस्यों के बीच सौहार्द बढ़ाना था। लेकिन इस बीच जिस प्रकार से नृत्य को लेकर इतना बड़ा जो सोशल मीडिया पर एक सोचा समझा जो षड्यंत्र रचा गया है, इससे लेकर पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता काफी हद तक खफा नजर आ रहे हैं। कारण इसके लिए सचिन जोड़ापे के साथ इकबाल खान की रिपोर्ट। नमस्कार। आज जी पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे महिलांनी, एका महिलांवर जे मीडिया प्रसारांच्या यांनी जे लावलेले जे ठुमके ठामके जे उल्लेख जे होतं हे चुकीचं होतं, त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली। जो आम्ही पक्ष कार्यालयामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला तो एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता, एक फॅमिली गेट टुगेदर होतं। त्याच्यामध्ये जी लावणी दाखवण्यात आली ते फार गलत होती। तो लावणीचा कार्यक्रम नव्हता, तो एक आपल्या सगळ्या पक्ष कार्यालयामध्ये आम्ही सगळं एकत्रित व्हाव, एक गेट टुगेदर व्हाव। प्रत्येकांना काम असतात, हे असतात, फक्त दिवाळी सारखा एक सण असतो की 365 दिवसातून एकच दिवस असतं दिवाळी सारखं सण। तेव्हा एक दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता आणि तेच तुम्ही जे दाखवण्यात आलंय ते गलत आहे, त्याच्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे। निषेध घेण्याचा हाच उद्देश होता राष्ट्रवादी कार्यालयाच्या। आमचे अध्यक्ष अनिल अहिरकर सरांनी म्हटलं की आज महिला अध्यक्ष माधुरताई पालीवाल तुम्ही आज महिला अध्यक्ष, आज हा जी पत्रकार परिषद होते याचं खंडन करण्याचा उद्देश काय की राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जो दिवाळी मिलनच्या निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये वेगवेगळ्या महिलांनी आपलं सादरीकरण केलं आणि जे नृत्य ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं, नृत्य केले हे आम्ही मान्यच करतो। अवधानाने त्या कार्यालयात नाही व्हायला पाहिजे, पण कधी आता काय असतं दिवाळी मिलन हा स्नेह आणि सगळ्यांचा आनंदाचा तो वेळ होता आणि तिथे पक्षाला न घेता स्वतःसाठी काहीतरी बोलायचं होतं। सगळ्यांना वाटलं की आता ह्या राजकीय धावपळीच्या जीवनातून एखादा दिवाळी मिलन म्हणून स्नेह कार्यक्रम आपण आयोजित करूया, असं सगळं महिला पदाधिकाऱ्यांना वाटलं, अध्यक्षांना वाटलं, म्हणून तो कार्यक्रम आयोजित केला। अवधानाने आमच्या त्या ताई म्हणाल्या की ताई मला अवॉर्ड मिळाला नृत्यामध्ये महिला क्वीन म्हणून, मला खूप चांगली लावणी येते। आम्हाला या कल्पनाही नव्हती की कुठून तरी आमचे विरोधक किंवा आमच्या एखादा व्यक्ती त्या पद्धतीने व्हिडिओ तो व्हायरल करेल। आम्हाला असं वाटलं आपल्या परिवारातली एक सदस्य त्याला नृत्य छान करता येते, ताई तुम्ही करावं, म्हणून आम्ही तो नृत्याचं त्यांना परवानगी दिली आणि ताईने ते सादरीकरण केलं। फक्त उद्देश हाच होता की नृत्य जरी चुकीचं आहे नाही आहे हे ज्या पद्धतीने तुम्ही दाखवलं, पण महिलांचा तिथे सत्कार झाला, महिलांचा तिथे सन्मान झाला आणि अवधानाने ही घटना घडली,
हे न दाखवता तुम्ही फक्त दादांच्या कारकिर्दीवर तुम्ही जो ऑब्जेक्शन घेतला आहे की दादांच्या राष्ट्रवादीला कार्यालयाला जे बदनाम करण्याचं कार्य झालं आहे त्या चुकीच्या पद्धतीने तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. कारण की त्या आधीचा व्हिडिओ, माझा आग्रहाची विनंती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला की त्या आधीचा पण व्हिडिओ तुम्ही प्रसारित करा की जो दिवाळी मिलनचा कार्यक्रम होता. याच्यासाठी आज आमच्याकडून की ते चुकीचं गैरवर्तन म्हणून नाही आहे, त्यासाठी आज महिला परिषद घेतली. आणि अवधानेने जो मीडियाने म्हटलं की ताई ती जागा योग्य होती का, 100% ती जागा योग्य नव्हती. ते पक्ष कार्यालय असे आम्हाला कधी आदेश पण आले, पण दिवाळी मिलनचा हा गेट टुगेदर असल्यामुळे त्या ताईंच्या अवधानामध्ये त्यांच्या आनंदात तो सोहळ्यामध्ये ते नृत्य झालं आणि त्यांनी ते सादरीकरण केलं. या मागे कुठे प्रतिमा मलिन करण्याचा राष्ट्रवादीचा हा उद्देश नव्हता. आदरणीय लोकप्रिय नेते अजितदादांच्या नेतृत्वात ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारी आहे. फक्त एखाद्या महिलेच्या कलाला वाव मिळावा आणि त्यांनी त्या उद्देशाने आम्ही त्यांना परवानगी दिली. यानंतर आमचे दिवाळीचे मिलनचे कार्यक्रम खूप अतिशय आणि शांतप्रियच राहतील आणि अजितदादांचं नेतृत्व ही महिलांना सन्मान देणार आहे आणि नेहमीच महिलांचा सन्मान आपण पत्रकार बांधव करावं. एखाद्या महिलांच्या विषयी संपूर्ण व्हिडिओ दाखवला असता दिवाळी मिलनचा तर आम्हाला आनंद झाला असता की राष्ट्रवादी ही महिलांना सन्मान देणारी आहे. नक्की असं एखाद्या नृत्याला तुम्ही दाखवण्यापेक्षा चांगलं कार्य पण दाखवा. आणि आज ही जी पत्रकार परिषद झाली यामध्ये आम्हाला कुठे असं गैर वाटत नाही, पण अवधानाने तो प्रसंग घडला त्याची आम्ही आता काळजी घेऊ. राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने जे नृत्य विरोधक त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहे त्यापासून आता आम्ही सावध भूमिका घेऊ. लंका भेदी सारखं आज ह्या पक्षाची आमच्या परिस्थिती झाली की आपल्याच मधून कोणीतरी पक्षाला बदनाम करण्यासाठी आमची विरोधक निवडणुका येत आहे म्हणून जाणीवपूर्वक जे लावणीचं म्हणतात तशा पद्धतीने झालं. आता तुम्ही सांस्कृतिक महोत्सव आपण बघतो तिथे पण लावणी सादर होते, ऑर्केस्ट्रा होतात. फक्त ते चुकीच्या मीडियाला अजितदादांना बदनाम करण्याचे हे विरोधक जे षडयंत्र करत आहे ते त्यांनी थांबवावं. अजितदादा हे लोकांना न्याय देणारे आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून समस्या मांडल्या, पोलीस ट्रॅफिकच्या माध्यमातून, राष्ट्रवादीने आता रोजगारांच्या माध्यमातून, प्रशांत पवार साहेबांच्या माध्यमातून ते सुविधा. आता लोकांनी म्हटलं शेतकरीसाठी काय केलं, विद्यार्थी संघटनेकडून 11 लाख रुपयाचं आम्ही स्वतः निधी करून शेतकऱ्यांना सुद्धा दिला. म्हणजे आमचे अजितदादा असो, आमचे खासदार प्रफुल्लभाई पटेल असो, राजेंद्र जैन सर असो निरीक्षक, त्यांनी सगळ्यांना शिस्तामध्ये राहूनच चांगली सगळ्यांना तालमेलाचे आदेश दिलेले आहे. अवधानाने हा प्रकार आमच्याकडून होणार नाही आणि महिलांना सन्मान पूर्वक त्यांची ती आर्टिस्ट होती म्हणून त्या अवधानाने त्यांनी एक नृत्य सादरीकरण केलं. त्याविषयी त्यांचा मला असं वाटत नाही की ते त्यांनी कृत्य चुकीचं केलं, पण ते मीडियाने तितकं दाखवल्यामुळे आज दादांची जी बदनामी होते ते दादांचं कार्याला आम्ही कुठेही काळीमा फासू देणार नाही. आमची राष्ट्रवादी नेहमी कलावंतांना न्याय देणारी आहे आणि सतत आम्ही फक्त लोकांच्या समस्याला मांडणारं काम करतो. नमस्कार, माझं नाव करिश्मा नितीन सुटे, मी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहे. आणि आजचं जो आपण मीडिया बोलवून जर आपण जो प्रस्ताव मांडलेला आहे तो याच्यासाठी आहे की आम्ही मिलन समारोह, दिवाळी मिलन समारोह चा कार्यक्रम आयोजित केला होता पक्ष कार्यालयामध्ये. तो एक पक्ष कार्यालयामध्ये फक्त मिलन आणि आपले खुशीचा उत्साह म्हणून आम्ही प्रोग्राम आयोजित केला होता. पण त्यामध्ये काही आमच्या महिला होत्या ज्यांच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटीज होती, त्यांना वाटलं की आपण कुठेतरी प्रेझेंट करावं आणि ती त्यांच्यामध्ये कला होती. त्यांना जे आमच्या सोबतच्या होत्या, एक उत्साह असते ना की आपल्या पक्षामध्ये व एक जे ऍक्टर्स पद्धतीची त्यांच्यामध्ये तो टॅलेंट होता आणि आपल्याला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रेझेंट केलेलं पाहिजे. तेच त्यांनी प्रेझेंट करून एक उत्साह निर्मित केला तिथे. त्याचा या पद्धतीने गैरवापर होईल हे आम्हालाही कुणाला माहिती नव्हतं की आपल्यातच कोणीतरी आपलाच व्यक्ती असून तो विरोधक बनेल, हे आम्हाला पण याची अपेक्षाही नव्हती. आणि या पद्धतीने एका महिला, आज जो आम्ही इतक्या महिला आलो आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमचे अध्यक्ष साहेब का बरं आले, इथे अध्यक्ष साहेबांचा पुरुषांचा प्रश्न नव्हता ना, प्रश्न आमच्या महिलांचा होता. त्यामुळे आम्ही इथे आलो की आज जेव्हा एका महिलावरती इतके आरोप येऊ शकते, कारण की आम्ही राष्ट्रवादीचे पक्षातले कार्यकर्ते लोक आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेला न्याय मिळावा, अत्याचारपासनं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करत आहोत. तर मग त्या गोष्टी कुठेतरी आपण साईडला ठेवून एक
पक्ष कार्यालयामध्ये एक फक्त चूक ही झाली की आम्ही डान्स केला, त्याच्यासाठी जर आपलं इतकं सगळं त्याचा गैरफायदा जर विरोधक घेत असेल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. कारण की त्या विरोधकांना हेही कळलं पाहिजे की ते जरी कुठल्या पक्षाचे असेल, कुठल्या पार्टीचे असेल, आम्ही जरी असेल, पण हा जो राजकारण आहे ना, तो राजकारण राजकारणासारखा करावा. एका महिलेसोबत राजकारण करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही कुठेतरी त्या महिलेला बदनाम करण्याचं काम करत आहे. आणि ती एक महिला म्हणजे ती एकटीच महिला नाहीये, तर कुठेतरी तुम्ही प्रत्येक आपल्या घरच्या सुद्धा महिलावरती बोट उचलण्याचं काम करत आहे. नृत्य करणं म्हणजे हे काही चुकीचं नाहीये. तुम्हाला वाटत आहे की ठीक आहे, ते प्लेस चुकीची होती, आम्ही मानतो की ती जागा चुकीची होती आणि आमचा हा उद्देश नव्हता, आमचा प्री प्लॅनिंग नव्हता की आम्हाला तिथे नृत्य करायचं आहे. एक फक्त मिलन सोहळा आम्हाला साजरा करायचा होता, त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि भरपूरशा महिला होत्या, त्यांनी कोणी डान्स केला, कोणी गाणे म्हटले, कुणाचा सत्कार झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही जर या पद्धतीने, आम्ही मीडियाला चुकीचं नाही म्हणत, मीडियापर्यंत जो चुकीचा मेसेज ज्यांनी पोहोचवला, आम्हाला त्यांना सांगायचं आहे की हे चुकीचं आहे. कुठेतरी त्यांची पण आई बहीण सगळे आहे. आणि तुम्ही एका महिलेला ज्या पद्धतीने तुम्ही आरोप करत आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आज आमच्या अजितदादांवरती बोटं उचलत आहे, त्यात तर त्यांचं काही चुकीच नाही ना. त्यांना आरोप करण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता इलेक्शन आहे आणि विरोधकांना तर फक्त चान्स पाहिजे होता, त्यांना तो मुद्दा मिळाला या गोष्टीचा इश्यू क्रिएट करण्यासाठी. आणि ते चुकीच्या पद्धतीने त्यांचं ते सक्सेस झाले. आणि आम्ही कुठेतरी मागे पण याच्या पुढे आम्ही काळजी घेऊ की या प्रकारची अशी घटना व्हायला नको आणि कुठेतरी या गोष्टीला इथेच थांबवायला पाहिजे. बस हीच मी विनंती आपल्या मीडियांना करते. एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।